लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर, गडचांदुरात भाजपच्या महिलांचा जनआक्रोश मोर्चा। महिला आरक्षणासाठीचे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले। या विधेयकावर एकूण 528 खासदारांनी मतदान केले। या विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मते मिळाली। मात्र 2/3 बहुमताची आवश्यकता असल्याने विधेयक मंजूर होऊ शकले नाही। 11 वर्षांच्या कार्यकाळात सभागृहात एखादे विधेयक मंजूर करून घेण्यात अपयशी ठरण्याची ही पहिलीच वेळ असल्याने मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात असून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या नामंजूर झाल्याने भाजपच्या महिला आक्रमक झाल्या आहेत। ठिकठिकाणी सुरू असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा निषेध करण्यासाठी 29 एप्रिल रोजी समस्त भाजपा नारी शक्ती गडचांदूर मंडळाच्या वतीने महिलांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। स्थानिक भाजप कार्यालयातून मोर्चाची सुरुवात करण्यात आली। शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चाचे समापन झाले। यावेळी संतप्त महिलांकडून मिळालेली ही प्रतिक्रिया। कोरपाना लाईव्हसाठी गडचांदूरवरून सय्यद मुमताज अली यांची रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महिला विरोधी काँग्रेस माता की जय। वंदे मातरम। आज या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या आक्रोश मोर्चाला आमच्या प्रदेशाच्या महामंत्री आदरणीय अलकाताई आत्राम, तसं रेणुकाताई दुधे आणि जिल्ह्याच्या महामंत्री विजयाताई लक्ष्मी लोहे या उपस्थित आहेत। आज या ठिकाणी पूर्ण जिल्हाभर आमच्या 23 तारखेपासून हा जनआक्रोश आंदोलन होत आहे। जनआक्रोश आंदोलन करायची वेळ कोणामुळे आली असेल तर ह्या काँग्रेसवाल्यामुळे आलेली आहे। आणि काँग्रेसवाल्यांनी जेव्हा 17 तारखेला जे विधेयक नारी शक्ती वंदन हे अधिनियम बिल पास होणार होतं, परंतु काँग्रेसच्या वाल्यांनी आणि त्यांचे सहकारी उभाटा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या इतर पक्षांनी त्या ठिकाणी विरोध दर्शविला आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत। आज त्या ठिकाणी महिला होत्या, पण महिलांना सुद्धा कळलं नाही की हे 33% आरक्षण हे सर्वांसाठी आहे। मग एखादी माझी बहीण असेल, आत्या असेल, मावशी असेल, या आरक्षणाचा फायदा हा सर्वांना होणार आहे हे त्यांना कळलेलं नाही। आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आहोत। या आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक सामान्य घराण्यातील महिला ही समोर आली असती आणि जे महिलांचे हक्क आहे, अधिकार आहे, ते संसदेमध्ये, विधानसभेमध्ये मांडलेले आहे असती, परंतु हे हक्क आम्हाला मिळाले नाही। ही या ठिकाणी काँग्रेस सरकारचा, काँग्रेसवाल्यांचा जाहीर निषेध करतो। 16 आणि 17 तारखेला चर्चेसाठी एक विषय आला होता आणि तो संपूर्ण भारतामध्ये चर्चेचा विषय बनला, कारण ज्यामध्ये महिलांना आपलं हक्काचं स्थान मिळणार होतं, की ज्यामध्ये 33% आरक्षणाच्या माध्यमातून या देशातील महिला, ज्या आदिवासी समाजातील, SC कॅटेगरीतील आणि अनेक जाती पंथातील लोक आणि मागच्या स्तरातील म्हणजे जे खालच्या स्तरातील महिलांना सुद्धा एक प्रतिनिधित्व करण्याचं तिथे एक मानस होता देण्याचा भारतीय जनता पार्टी सरकार आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा, की आमदार आणि खासदार म्हणून महिला संसदेत आणि विधानसभेमध्ये गेल्या पाहिजे आणि महिलांसाठी आणि महिलांनी सुराज्यासाठी एक पाऊल उचलण्यासाठी म्हणून एक आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक संसदेत बिल आणलं होतं। पण या गट कारस्थानी काँग्रेसने ज्यांचा नेहमीच ज्यांचा नेहमीच एक कुठेतरी अजेंडा राहिला आहे महिला विरोधी मानसिकतेचा, त्यांना नेहमी वाटतं की महिला ही पायातील चप्पल आहे आणि ती पायातच असली पाहिजे, ती वरती जाऊ नये। आणि हे काँग्रेसवाले काय सांगतात की आम्ही पंचायत समिती आणि खालच्या स्तरावर ज्या दिला आहे ते आम्ही दिला आहे। अरे पण त्या स्तरावर दिला आहे, पण या देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आज महिलांमध्ये आली आहे आणि ते देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता या देशाच्या पंतप्रधानांनी महिलांना देऊ केली होती, पण या काँग्रेसला मात्र ते खपलं नाही आणि काँग्रेसवाल्यांनी सांगितलं की बिल आम्ही पास होऊ देणार नाही। मी आपल्याला सांगू इच्छितो, 2023 मध्ये जेव्हा हे बिल आलं होतं तेव्हा सुद्धा डिलिमिटेड
डिलिमिटेशन असेल आणि केंद्रशासित प्रदेशांना लागणारा जो नियम आहे या सहितच ते आलं होतं. पण तेव्हा मात्र निवडणुका होत्या समोर म्हणून यांनी तेव्हा होकार दिला आणि बिल पास गेलं. पण आज जेव्हा यांच्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीकडे बहुमत नाही आहे आणि तसाच यांनी आपला पाय फिरवला आणि यांनी सांगितलं की आम्हाला काही अटी मान्य नाही आहे. काही अटी म्हणजे काय आहे? डिलिमिटेशन होणं काढायची गरज आहे. डिलिमिटेशन शिवाय हा कायदा लागू होत नाही हे यांना माहिती आहे. पण यांना तो कुठल्याही परिस्थितीत लागू करायचा नाही आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला डिलिमिटेशन मान्य नाही. अरे जेव्हा 25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व एक खासदार करतो तर त्याचं डिलिमिटेशन होऊन महिलांना त्यामध्ये अधिकार मिळाला असता आणि तो ते झालं ते घटनेत तसं आहे आणि घटनेच्या बाहेर जाऊन नरेंद्रजी मोदी काही करू शकत नाही आणि म्हणून हे त्यांनी चांगलं जाणलं की डिलिमिटेशन शिवाय हा कायदा लागू होणार नाही आणि त्यांनी अट घातली की डिलिमिटेशन आम्हाला पाहिजे नाही. आणि अशी मानसिकता असणारा काँग्रेस की त्यांनी शहाबानू सारखं प्रकरण असेल, त्यांनी 3 तलाक सारखं प्रकरण असेल आणि ज्यामध्ये ते महिला विरोधी जाऊन काम करू शकतात, त्यांना फक्त महिला ही उपभोगाची वस्तू आहे हे आणि त्यांना उपभोगच घ्यायचा आहे आणि ही काँग्रेसची मानसिकता राहिली आहे. पण नरेंद्रजी मोदी हे जे सांगतात ते करतात. काँग्रेसवाल्यांना लक्षात ठेवा, जे मोदीजी बोलतात ते करतात. आज जरी बहुमत आमच्याकडे नसेल पण येणाऱ्या काळात जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल, नरेंद्रजी मोदी असेल, या देशातील प्रत्येक महिला असेल, तुम्हाला 2029 मध्ये माफ करणार नाही आणि तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये 2029 मध्ये तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय या महिला स्वस्थ बसणार नाही. अरे 70 करोड आबादीचा या देश ज्यामध्ये 70 करोड महिला असतात, आमच्या स्वप्नाचा चुराडा तुम्ही केलाय. तुम्ही काय हास्य करता, तुम्ही टेबल वाजवून जल्लोष करता, पण हा जल्लोष कसला, हा कुठल्या मानसिकतेचा जल्लोष आहे हे आम्हाला माहित नाही. पण आज या जन आक्रोशामध्ये आपण एवढ्या जरी महिला असलो तरी हा आक्रोश प्रत्येक घरातील महिलेचा आहे. प्रत्येक महिलेच्या हृदयातील जिने स्वप्न बघितलं असेल की मला कधी आमदार होईल, खासदार होता येईल, पण हा आमच्या स्वप्नाचा चुराडा करणारी काँग्रेस, ह्या काँग्रेसला या देशातील महिला कधीच माफ करणार नाही. आणि म्हणून आज जन आक्रोशाच्या माध्यमातून आम्ही या काँग्रेसला सांगायला आलो की तुम्ही आमचं स्वप्न हिरावून घेतलात, पण हे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आमच्या मनात, मनगटात आणि मस्तकात दिली आहे. हा विचार घेऊन आम्ही 2029 ला येणार आहोत आणि या देशातील एकही महिला यापुढे या काँग्रेसला माफ करणार नाही. आणि म्हणून आज जन आक्रोशाचं आयोजन यासाठी करण्यात आलं आणि मला वाटतं की जन आक्रोश हा संपूर्ण देशभर आहे आणि प्रत्येक महिलेच्या हृदयात आहे आणि त्या हृदयातील धगधगती आग ही 2029 पर्यंत विझणार नाही. आणि आमचं आरक्षण हे कुणाची, नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं की तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, आपण काही त्यांना खैराती देत नाही आहोत, तुम्ही सपोर्ट करा. पण या दगडी हृदयाच्या काँग्रेसच्या लोकांनी या लोकसभेच्या खासदार एक महिला आहेत, ज्या महिलेने म्हटलं की आम्हाला आरक्षणाची गरज नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो खासदार मॅडम तुमचे पती खासदार होते, तुम्हाला आमदार व्हायची गरज नव्हती, पण घराणेशाही कोण चालवणार? घराणेशाही तुमच्याकडेच असली पाहिजे. आणि त्या खासदार मॅडम सांगतात की आम्हाला आरक्षण नको आहे. आणि म्हणून अशा महिलेचा, ज्यांनी हजारो महिलांच्या, लाखो महिलांच्या स्वप्नाचा चुराडा केला आणि ज्या महिलेकडे धनसंपत्ती आहे, पतीचा वारसा आहे आणि म्हणून तुम्हाला नको आहे, पण इथे असलेल्या प्रत्येक महिला ज्यांनी कष्ट करून स्वतःला सिद्ध केलंय, ज्याने काम करून स्वतःला सिद्ध केलंय, त्या महिलांना पुढे जाण्यासाठी ही संधी पाहिजे होती मॅडम. पण तुमच्यासारख्या नीरहृदयी महिलेनी, ज्या महिलेनी कधीच महिलांसाठी काही केलं नाही, पण संसदेत टेबल ठोकून तुम्ही सांगलात की आम्हाला आरक्षण नकोय. आणि परवाच एक कार्यक्रम झाला, त्यामध्ये या मॅडम म्हणतात की महिला म्हणून माझा अपमान झाला. हे दुतोंडी लोक हे काँग्रेसची आहेत आणि या काँग्रेसच्या लोकांना फक्त महिला वापरासाठी पाहिजे, त्यांना त्यांचे अधिकार देता कामा नये. आणि म्हणून या देशाच्या पंतप्रधानांना पंतप्रधान व्हावं लागलं, आमचे अधिकार देण्यासाठी, आम्हाला शौचालय देण्यासाठी, आम्हाला आमचा व्यवहार समजण्यासाठी, आम्हाला बँकेशी कनेक्ट करण्यासाठी, आम्हाला समूहात येण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना व्हावं लागलं. मी आपल्याला सांगू शकतो की बाप नावाचा माणूस असतो, तो बाप नावाचा माणूस आमचा दिल्लीमध्ये आहे आणि ते जे बोलतात ते करतात हे आपल्यालाही माहिती आहे. मग 370 असेल, राम मंदिर असेल, अशा अनेक 3 तलाक सारखा प्रश्न असेल, त्यांनी करून दाखवला आहे आणि आमचा अधिकार सुद्धा ते देऊनच राहणार आहेत. पण काँग्रेसवाल्यांनो, तुम्हाला हे कधीही माफ करणार नाही. एक महिला आणि महिलाच्या हृदयातील श्राप असेल, महिलांच्या हृदयातील तुम्हाला लागणारा पाप असेल, हा पाप तुम्हाला घेऊन डुबणार आहे. आणि म्हणून आज जे तुम्ही हसलात ते महिलांच्या डोळ्यातील अश्रू
आणि त्या महिलांच्या स्वप्नांचा चुराडा तुम्ही करून हसलात. म्हणून या जनआक्रोशच्या माध्यमातून काँग्रेसला कधीच कुठलीही महिला माफ करणार नाही हे आम्ही सांगायला इथे आलो आहोत. आणि म्हणून काँग्रेसने लक्षात ठेवा, 2029 ही तुमच्यासाठी तुम्हाला संपविणारी, तुम्हाला मागे घेऊन जाणारा वर्ष असेल आणि तो आमचा जल्लोषाचा वर्ष असेल. आणि म्हणून आज आम्ही इथे आक्रोश मोर्चा काँग्रेसच्या विरोधात इथे काढलेला आहे.